अय, काय करतोय? खाली बस, खाली बस. अरे खाली बस की तिथे. खाली बस शिवबा. बघाव तेव्हा ह्याची नाणी आत अडकलेल्या. काय करतो? मला चालत नाही, चालतो विमानात पोच झाले बा. गोष्टीच आहे. हॅलो, आकाशात न बोलतोय. बोलतोय आकाशात ना. ऐकू येतं का? ऐकू येतं का? काय बोलतो तुला काय अंधारासारखा वाटतोस ते कापसा ढग बघ की खाली. ढग ढग खाली कसे आहेत? मला ढग कसे आहेत? ढग कसे आहेत? हा, कापूस हातारल्यागत दिसतंय. कापूस हातारल्यासारखा दिसतोय. झोपायचं का कापसावर? तेव्हा किल्ला आधी आहे. आपल्याला आपलं स्वतःच विमान असल्यासारखं आहे का नाही? खाली बस, खाली बस. अरे खाली बस की तिथे. खाली बस. खाली बस शिवबा. बस. कसं वाटतंय? हा, हे स्पीड किती आहे? डिस्टन्स टू डेस्टिनेशन 289 मीटर. 13,900 फुटावर आलोय. 13,900 म्हणजे आपलं, तुला माहिती आहे का? आपलं कास आहे ना ती 1,000 फूट आहे. आपलं सातारचं कास 1,000 फूट आहे. आता आपण 13,900 म्हणजे 14,000 फूट. म्हणजे कासचा डोंगर आहे. आपण गेलो काय कासच्या डोंगरावर, तेव्हा तू म्हणला होता लय ढग आहेत. ते ढग होते का नाही? ते ढग आणि आताचे ढग त्याच्यात 13 पट वरती आहे आपण आता. आणि ती कशात नव्हतं, जीप मधनं गेलो. 14,700 15,000 झाले. म्हणजे आपण साताऱ्यातल्या ढगात फिरत होतो का नाही, त्याच्या 15 फूट झालं वरती. 15,000 फुटावर चाललोय. हो, आहे ना. हवा गार येते. गार हवा कशी काय येते? काय आहे तिथे? बंद झालं. लाईट लाईट लाव. कशाला लाईट पाहिजे तुला? मला शिकवलंस की तू. अज्ञान म्हणताना तुला ते सांगायला लागतंय. मी अज्ञान आहे, लहान आहे म्हणून तुम्हाला शिकवतोय ज्ञान. आता बंद कसं करायचं? नाही जा, काय कर तू, कर दाखव. ऐको झालं की त्यासाठी मग शिकवायचं. काय कसं शिकवू? ते काय लिहिलं तिथे? काय वाच, काय लिहिलंय रे? लाईफ वॉश वेस्ट. काय लिव्ह वेस्ट लोकल लोकटेड. जोरात 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 बोल, आवाज येणार. पहिलं काय? सीट. हा, सीट अंडर. पहिलं काय? पहिलं काय आहे? सांग की आता. मला स्पेलिंग आहे ना तिथे. पहिलं काय आहे सांग? LIFE. लाईफ. लाईफ. पुढे काय आहे? वेस्ट. लाईफ वेस्ट. हा, लोके
LOC लोके लोकल लोकल लोकेटेड लोकेटर काय लोकेटेड लोकेटेड हा अंडर 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 हा शिट शिट अंडर शिट परत कलबत्त्याला जाताना बसला ना गावात गेलो काय म्हणली तुला लोक गावात गेलो म्हणजे आम्ही कुठे गेलो म्हणजे विमानात विमानात गेलो कलकत्त्याला गेलो 8 दिवस राहिले नो एंट्री नो एंट्री आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय आता कसं नाही तू म्हटला दचकन देतो पण काय नाही काय काय असं दचकन देतो हे पंगडी लावा पट्टा मग काय लावा दचकत येते बैलगाडी सारखं दचकन देत नाही काय नाही म्हणते काय कसं सूप मध्ये चाललंय का एक सारखं आहे सूम मध्ये अच्छा इकडे ज्यूस बीस पाहिजे का अच्छा कुठलं लिंबू पाणी आहे नारळ पाणी आहे घेऊ का हा घे. अजून एक का नाही बस बस अजून तुला पाहिजे काय आणि चिप्स नको तुला काय खायला काय पाहिजे का त्यांना काय थँक्यू बोल बर का साहेब थँक्स बिस्किट आता बिस्किट पाहिजे का नका नंतर त्यांच्यानी ध्यानात आलं म्हणजे मध्यवालो मध्यवाल मध्यवाल्यावर म्हणजे इंटरव्हल झाला हा तेव्हा हे आपलं दिलं मला नको आता काय बसला मारला काय करतोयस काय करतोय कसलंय आता तू श्रावणात कुठल्या ग्रंथ वाचतोस ना कुठले नवनाथ आणि राम विजय आणि पांडव प्रताप आणि महाभारत आणि आता कुठला बरं त्यातलं एखादं गाणं पूजा आरती काहीतरी बनवून अमृतला 11वा अध्याय वाचतो श्री गणेशाय नमः धन्य धन्य जयची धन जय शिवजी परायण स्मरण शिवाचे सूतमध्ये शोकनाधिका रे रुद्राक्ष भस्म करिता त्याचा पुण्यास नाही त्रिजक्ती धन्यते जे रुद्राक्ष धारण करती त्याशी वंदती शुक्रादी सुमती जे रुद्राक्ष मानती मस्ती मस्तकी बांधती निर्धार असं 15 अध्यायाचा 11वा अध्याय हा देवी वाकावा 11वा अध्यायात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत 11 अध्यायातलं काहीतरी सांग की 11 अध्यायात एक वेश्या असते एक वेश्या असते ती अतिशय सुंदर असते ती अतिशय सुंदर असते तर तिच्याकडे राजे राजवाडे सगळे येत असतात एक वेश्या असते ती अतिशय सुंदर असते तिच्याकडे राजे राजवाडे वेश्येकडे येत असतात परंतु ती शिवाची भक्ती म्हणजे शंकराची भक्ती अफाट करते वेश्या असून तिनं वेश्या असून शिवाची भक्ती करते शंकराची तिनं माकड आणि एक माकड कुकुट माकड म्हणजे एक माकड आणि एक कोंबडा पाळलेला
एका वेश्येने कोंबडा आणि माकड पाळलेला असतं. हा आता ती नेहमी जो येईल, हा जो माणूस येईल तो माणूस येईल त्याला फक्त पूजा अर्चा करून एक दिवस देत असते. पूजा अर्चा करून एक दिवस देत असते. देत असते. म्हणजे झोपत असते. त्याचा ते व्यवसाय का? व्यवसाय. हा घरी संपत्ती भरपूर होती. तिच्या मग तरी वेश्या व्यवसाय का करत होते? त्या ऐकची बरोबर. तर ते करत असताना हा ती जी भक्ती खूप भरपूर झाली. हा मग भक्ती भरपूर झाल्या कारणाने शंकर तिची परीक्षा पाहायला येतात. हा एका ह्याचा घेऊन काय हा व्यापाराचा वेळ रूप घेऊन. रूप घेऊन हा व्यापाराचं रूप घेऊन शंकर येतात. हा तेव्हा ते पूजा करून तिच्या वाड्यात प्रवेश केल्यानंतर हा ती म्हणती तिचा आदर सत्कार करतात त्या बुवाचं. हा व्यापाराचं. त्या बुवाचा आदर सत्कार करून ती पलगावर बसवती व्यापाऱ्याला. व्यापाऱ्याला. हा म्हणजे हा शंकर. हा तेव्हा ती त्या शंकराच्या हातात एक कंकण असतं म्हणजे कड. थोडं. हा ते कड पृथ्वीचे मोल मधले हे कंकण हे मी कधीच पाहिलं नाही. हा अशी फक्त त्याला म्हणते हे कसलं कंकण आहे. तर ते म्हणतो हे धर आणि ते तिच्या स्वाधीन कर. हा ते कंकण घेते हा आणि देवाऱ्यावर नेऊन ठेवते. हा तिथं कुकुट मुरकुट इकडे इकडे बांधलेले असतात. इकडे ते कोंबडा आणि माकड बांधलेलं असतं. मग त्या व्यापाऱ्याला म्हणते मी आता तुमची 3 दिवस राणी होती. 3 दिवस राणी होती. हे अच्छा म्हणजे शंकराला म्हणजे रूप घेतलेल्या व्यापाऱ्याला म्हणते मी तुमची 3 दिवस राणी होती तू राजा. हा हा मग तो पलगावर बसतो. हा आता हे परीक्षाच पाहणार ना. हा मग पलगावर बसल्यानंतर झोप लागते. हा हिला झोप लागते म्हणजे निद्रिस्त होत्या दोघं. तेवढा शंकर काय करतात तिच्या त्या शाळेला अग्नी लावतात त्या घराला. हा तेव्हा अगोदर शंकर म्हणतात जर हे कंकण भगलं किंवा गमावलं तर मी अग्नी प्रवेश करून असं तिला सांगितलेलं असते. ती म्हणते नाही काय होत तुम्ही बिनधास्त राहा. पण त्याला अग्नी लावल्यानंतर म्हणजे घराला ते कंकण जातं जळून. हा आता हिला निद्रा गाड दिली शंकराने. झोपली. हा तिला उठवते आगा आगा उठ म्हणली तुझ्या घराला आग लागली. तेव्हा शंकर म्हणतात माझं कंकण ती आहे का नाही. ती येण्यासारखी उठली आणि ती मुकुट मुकुट तिनं सोडून पटके आता आग लागली. हा म्हणजे कोंबडा आणि माकड सोडलं. सोडून दिलं ते गेलं पळून आलं. हा मग हे म्हणतात माझं कंकण कुठे. तर ती गाभारती ती गेलं जळून आहे का नाही. शंकर म्हणजे नियमाचा आजचा तर दुसरा दिवस आणि तू ते माझं कंकण मला दे मी आता अग्नी प्रवेश करतो. मग त्यांनी सगळं जमवून हा लाकड फाटा जमवून अग्नीत उडी टाकली. हा शंकराने. शंकराने हा आता अग्नीत आणि घर पेटवलं तिथं तो जळलं नाही वे. नाही घर पेटून ती बाहेर आली ना. बाहेर आली. हा हा मग अग्नी प्रवेश करतो म्हणता शंकराने टाकली उडी त्याची. हा आता ही म्हणली माझा नवरा मेला. नवरा 3 दिवस म्हणजे नवराच झालाय. हा हा 3 दिवसात मला माझा नवरा गेलाय. मग नवऱ्याच्या पाठोपाठ मी बी सती जाणार. हा म्हणून हिनं मग सगळं रात मला हे बापला ह्यांना सगळ्या दान केलं. दान केलं आणि सीता पेटावली. हा आणि तिनं बी त्याच्यात उडी टाकली. हा टाकत असताना शंकर आणि तिला लगी उचलून आपला वर गेला. हा तेव्हा शंकर म्हणले मी तुला आता प्रसन्न झालो तू वर माग काय पाहिजे तुला. हा ती म्हणली तुझ्या चरणासाठी स्वर्गात मला तुमच्या पायाशी मला जागा द्या. जागा द्या. त्याप्रमाणे ते शंकर तिला प्रसन्न झाले आणि तिला तिच्या पायाची जागा मिळाली. आज ते कुकुट होते माकड आणि ते माकड आणि कोकणा अशा रीतीने शिवलेल्या अमृतातला कितवा अध्याय झालेला आहे हा
हा शिवलेल्या अमृतातला प्रवाद्य आहे. आता त्याच्याबरोबर झालेला आहे मला देव श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज की जय. देखला